लक्ष 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 नाशिककरांनो, तुमच्या घरातील इलेक्ट्रॉनिक वस्तूंसाठी एकच विश्वासाचं ठिकाण वाझट इलेक्ट्रॉनिक्स. फॅन असो, LED लाईट्स, टीव्ही, होम थिएटर, वॉटर हीटर किंवा कार स्पीकर, सर्व काही मिळवा योग्य दरात आणि विश्वासार्ह सेवेसह. पत्ता: रामालय हॉस्पिटलच्या बाजूला, भगवती मिसळच्या मागे, पंचवटी कारंजाजवळ, नाशिक. संपर्क: 96 89 78 68 17. वाझट इलेक्ट्रॉनिक्स, गुणवत्ता आणि विश्वासाचं प्रतीक. नाशिक मनपा स्थायी समितीवर आज 10 महत्त्वाचे विषय, आरोग्य, भूसंपादन, जाहिराती आणि कुंभमेळा तयारीवर निर्णय अपेक्षित. नाशिक महानगरपालिकेच्या स्थायी समितीची साप्ताहिक सभा आज गुरुवार दिनांक 12:30 वाजता राजीव गांधी भवन, शरणपूर रोड येथील स्थायी समिती सभागृहात पार पडणार असून सभेत विविध विकास कामे, सार्वजनिक आरोग्य, भूसंपादन, जाहिरात खर्च तसेच सिंहस्थ कुंभमेळा तयारी संदर्भातील एकूण 10 महत्त्वाच्या विषयांवर चर्चा होऊन निर्णय अपेक्षित आहेत. सभेच्या कार्यपत्रिकेनुसार विषय क्रमांक 275 अंतर्गत शहरातील विविध जनजागृतीपर जाहिरातीसाठी होर्डिंग व बॅनर उभारणीच्या कामासाठी मक्तेदार मे आहेररावजी यांना सुमारे 10 लाख रुपयांपर्यंतचा खर्च मंजूर करण्यासह मुदतवाढ देण्याचा प्रस्ताव आहे. विषय क्रमांक 276 मध्ये विविध प्रकारच्या जाहिराती वृत्तपत्रांमध्ये प्रसिद्ध करण्यासाठी मे ब्लेडर मीडिया सर्व्हिसेस यांच्याशी 25 लाख रुपयांपर्यंतच्या खर्चास मंजुरी, मुदतवाढ व करार करण्याचा प्रस्ताव विचाराधीन आहे. यशवंतराव चव्हाण तारांगण व सायन्स सेंटरच्या दुरुस्ती, देखभाल व संचालनाचे काम निविदा प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत पुढील 6 महिने जुन्याच दराने सुरू ठेवण्यासाठी सुमारे 9.70 लाख रुपयांच्या खर्चास कार्योत्तर मंजुरी देण्याचा प्रस्ताव विषय क्रमांक 277 मध्ये ठेवण्यात आला आहे. सार्वजनिक आरोग्य विभागाअंतर्गत रुग्णालये, प्रसूतिगृहे व शहरी प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये विशेषज्ञ, वैद्यकीय अधिकारी व इतर कर्मचाऱ्यांना 12 जून ते 9 डिसेंबर 2026 या 6 महिन्यांसाठी पुनर्नियुक्ती देण्यासह 1,77,84,000 रुपयांपर्यंतच्या खर्चास मंजुरी देण्याचा महत्त्वाचा प्रस्ताव विषय क्रमांक 278 मध्ये आहे. भूसंपादनाशी संबंधित विषय क्रमांक 279 व 280 मध्ये विकास योजना, रस्ता आणि सिवेज पंपिंग स्टेशनसाठी आवश्यक भूसंपादन प्रक्रियेसाठी अनुक्रमे 14.18 लाख रुपये आणि 16.58 लाख रुपये जिल्हाधिकारी कार्यालयाकडे जमा करण्याबाबत निर्णय होणार आहे. याशिवाय सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तयारीसाठी सेवानिवृत्त उपअभियंता श्री संजय अमृत पाटील यांना 6 महिन्यांची मुदतवाढ देण्याचा प्रस्ताव विषय क्रमांक 281 तसेच प्रसिद्धी व समन्वयक श्री राहुल अशोक खांदवे यांच्या मानधनात वाढ करून 6 महिन्यांची मुदतवाढ देण्याचा प्रस्ताव विषय क्रमांक 282 समितीसमोर ठेवण्यात आला आहे. याशिवाय मुख्य लेखा परीक्षकांचा साप्ताहिक अहवाल आणि अग्निशमन विभागाचा साप्ताहिक अहवाल समितीच्या अवलोकनार्थ सादर करण्यात येणार आहे. या सर्व विषयांवरील निर्णयाकडे नगरसेवक, प्रशासन तसेच शहरवासियांचे लक्ष लागले आहे. त्याच्यात थोडीफार जे काही आमदनी होतो त्याच्यात ती कमी असते कम्पेअर्ड टू मेंटेनन्स. आपले गार्डन आज रोजी का मेंटेन होत नाही? आपला मेंटेनन्सचा खर्च जास्त आहे, खूप जास्त आहे, आपल्याकडे तेवढा नाही आहे. म्हणजे हा यशस्वी होऊ शकतच नाही असा प्रकार जसा मागे फाळके स्मारकमध्ये आपण केला होता. 25 कोटी खर्च करून ही जर तो 3 वर्षात बंद पडला, मग त्याचा अर्थ काय? ह्या विषयावर काम करून आम्ही ओव्हरऑल मेंटेनन्सचे पण खर्चाचा तेव्हाचा काढला. उद्यान विषय, दैनंदिन देखभाल, मक्तेदार कर्मचारी यांची सॅलरी होती 4,66,000. लाईट बिल, विद्युत सरासरी देयक 3 लाख. घनकचरा विभाग व्यवस्थापन मनपा कर्मचारी 10 लाख, 5 लाख. मिळकत विभाग मनपा कर्मचारी 7 लोकांचे 3,50,000. तिकीट काउंटर वगैरे जे बसायचे. मनपा सुरक्षा विभाग कर्मचारी 3 व मक्तेदार कर्मचारी 12 वेतन 3,02,000. आपल्याला फक्त सॅलरीवर खर्च करायला लागतो. फूट झाली तर तो वेगळा विषय. समजा आता जे आपण काम केलं आहे 10 कोटीचा गोष्टी साहेबांकडनं किंवा कोणीतरी देत असेल, त्याच्या DLP किती आहे? 3 वर्ष आहे. 3 वर्षानंतर फाउंटेन बंद पडला तर खर्च कोण करणार? मनपा, बरोबर. परंतु आपण जे हे नवीन फॉर्मॅट आणला आहे त्याचा तसा काही नाही आहे. आता विषय काय आहे, तुम्ही जर बघताय की तिकीट विक्रीची किती उत्पन्न आहे? 1,50,000 उत्पन्न. खर्च किती आहे आपला? 19,82,000, जवळजवळ 20 लाख पकडा. आणि तिकीट 1.5 लाखाची होते. आपण भागू शकतो का? ह्याच कारणाने तो मागे बंद पडला. आणि
ह्याच गार्डन परत येऊ नये एवढे पैसे टाकून पण, म्हणून आपण असा फॉर्मॅट काढला की जे काही मेंटेनन्स आहे ती त्यांची जबाबदारी, त्याला बंद नाही पडून द्यायची, त्यांची जबाबदारी. मी मुकेश भाऊला पण सांगितलं, त्यांच्याकडे पॅलिकन पार्क मध्ये पण ते तसं करू शकतात, ओपन ऑफर आहे. आणि हे जर आपण सगळं करतोय, आता मक्तेदाराकडून काय घेतोय, 1-1.5 लाखची तिकीट आपण घेत होते, इथे आपण काय घेतोय, मक्तेदाराचे जे प्रतिवार्षिक जे काही आहे 1,26,000 त्यांचा पडतो तो, प्लस त्यांनी 20% रक्कम स्वतःची टाकली आहे, प्लस जाहिरातीचा जो उत्पन्न येईल तो जर ऍव्हरेज पकडला 1 लाख, तो असा पकडून 2,26,000 आपली आमदनी होईल. आपला 20 लाखाचा खर्च वाचेल, आपल्या 20%ची निधी वाचली आहे जे केपॅक्स करायचे. आणि या सगळ्यावर आपला 10 वर्षासाठी हा गार्डन आपल्याला चालू ठेवायचे आहे, 3 वर्षात ते बंद पडू नये त्यासाठी जे नियोजन केलं आहे त्याचा हा एक एक्झाम्पल आहे. प्रत्येक शहरात आता हा एक्झाम्पल अडॉप्ट केला जातोय, आपली कौतुक केली जातोय या विषयावर. कारण की पुणेमध्ये त्यांनी असा केलेला आहे, लखनौमध्ये केलेला आहे, दिल्लीमध्ये केलेला आहे, युपी मध्ये भरपूर शहरात केलेला आहे. आता आपल्याकडे संगमनेरमध्ये आमदार आपला पार्क बघून ते घेऊन गेले आहेत, त्यांना इकडे येऊन आमचा करा. तर अशा प्रकारचा हा हे आहे. आणि तिथे तुम्ही बघाल, आता आपला तो काम तयार आहे, तिथे जाऊन तुम्ही बघू शकता. हा पहिला आर्ट रेसिडेन्सी पार्क महाराष्ट्राचा आणि देशाचा होईल. हा वन इन अ लाईफ टाइम पार्क असा होईल. आणि फीस पण खूप जास्त नाही लावणार, कारण की त्याला गार्डन चालवायचे आहे, त्याला त्यांच्याकडून पण स्वतः पण कमवतील, आम्हाला पण देतील. आपला एक पण मॉनिटरिंग वगैरे सगळी त्यांचे, काही बंद पडला त्यांचं नुकसान जास्त आहे आमच्यापेक्षा, ते बंद नाही पडून देणार 10 वर्ष. हा असा प्रकारचा मॉडेल असतो. पत्रिकेतले जेवढे विषय आहे ते एक 275 विषय स्थगित केलेला आहे, 275 नंबरचा विषय. बाकी सर्व विषय ज्यादा विषयासह दाखल मान्य करून मंजूर केले. आपण आजच्या पेपरलाच बातमी आलेली का 6 दिवस झाले ते रक्त लघवीचे काही असतील ते रिपोर्ट मिळत नव्हते. तर मग काही तिथे अपुरा स्टॉप आहे, काही डॉक्टरांची, नवीन डॉक्टरांची भरती आहे. तर आपण एक विशेष महासभा झाल्यावर आपण एक विशेष स्टँडिंगला एक बैठक लावलेली आहे. आणि जे काही त्यांना काही मानधनावर काही आपल्याला नवीन लोक घ्यायचे आहे त्या संदर्भात त्या विषयामध्ये सर्वांशी चर्चा करून आणि मग आपण पुढे मानधनावर एक भरती घेणार आहे. नाही, ते फक्त डांबराचेच कामं होते. आणि तो आता आपण सर्वांना माहिती आहे का तो स्टार रेटचा मुद्दा खूपच सोशल मीडियात असेल, इथे असेल. पण आता आपल्याला अग्रवाल साहेबांनी सांगितलेलं आहे का आम्ही वर्क ऑर्डर द्यायला तयार आहे, पण कॉन्ट्रॅक्टर काही येत नाही वर्क ऑर्डर घ्यायला. तर मग आपण तशा सूचनाही केल्या, जर असे काही कॉन्ट्रॅक्टर जर मनमानी करत असेल तर यांना नोटीस देऊन यांना ब्लॅकलिस्ट करा आणि नवीन कॉन्ट्रॅक्टरांना कामं द्या, ते टेंडर रिकॉल करा. तर मॅडमनी सांगितलेलं आहे का पुढच्या मीटिंगला आपण लेखी स्वरूपात त्यांना सर्व माहिती देणार आहे. नाशिककरांनो, तुमच्या कारचं रूप बदलायचंय तर एकच ठिकाण लक्षात ठेवा, भंडारी कार डेकोर्स. कार सीट कव्हर पासून ते अँड्रॉइड सिस्टीम पर्यंत, हेडलाइट्स, मॅटिंग, सिरॅमिक कोटिंग, सन कंट्रोल फिल्म्स, ऑडिओ व्हिडिओ सिस्टीम, उफर्स, अलॉय व्हील्स, सगळं काही एकाच छताखाली. बेस्ट टॉप अपग्रेडेशन साठी फक्त भंडारी कार डेकोर्स. ठिकाण वज्र कॅपिटल, शिंगाडा तलाव, नाशिक. संपर्क 98 22 47 56 78. भंडारी कार डेकोर्स, विश्वासाचं नाव, दर्जेदार कार ॲक्सेसरीजचं ठिकाण. अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आजच भेट द्या लक्ष न्यूज या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला.